रसिको, लहानपणापासूनच ना आपल्या कानावर नाती, आपले, परके असे शब्द पडत आले. पण म्हणजे आपण आजही कोण आपला आणि कोण परका या गैरसमजात अडकलेला असतो. आता मला सांगा मंडळी, ज्यांना आपण आपलं मानतो ते खरंच आपले आहेत का? आणि आपण ज्यांना परक मानतो ते खरंच परके आहेत का? पण आपण हे ठरवतो नेमकं कशावरून? रसिको, याचं उत्तर एकच आहे, अनुभव. आयुष्य म्हणजे ऊन सावली, चढ उतार, सुख दुःख. आणि रसिको, या सुख दुःखाच्या प्रसंगीच आपल्याला कळतं की आपल्या सुखात आपल्या सोबत सुख उपभोगणारं कोण होतं आणि दुःखात आपलं दुःख वाटून घेऊन आपल्या बरोबर उभं राहणारं कोण होतं. म्हणजे दर दिवशी आपल्याला भेटणारी, बोलणारी, आपल्या नात्यातली, शेजारची, मित्र मैत्रिणी या सर्वांना आपण आपले मानतो. पण रसिको, खरंच ज्यांना आपण आपले समजतो ते खरंच आपले आहेत का नाही? आता मंडळी, ती वेळच आपल्याला दाखवून देते. आता तुम्ही म्हणसाल की मग आम्ही काही वाईट वेळ येईल आणि आम्हाला कळेल की कोण आमची साथ देतं, कोण आपलं हे कळेल, याची वाट बघायची का? तर नाही रसिको, आपण म्हणतो की हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तसंच मंडळी, आपल्या आयुष्यात अशी खूप लोक असतात जी आपल्याशी नेहमी चांगली वागणूक ठेवतात. चांगुलपणाची चादर ओढून त्यांचा मनसुबा आपल्याला काही कळूनच देत नाहीत. असे लोक खूप असतात ज्यांना आपले हितचिंतक मानतो. आणि रसिको, खरंच हे आपले हितचिंतक आहेत का नाही, की चांगुलपणाचं पांघरून ओढलेले आपले हितशत्रू आहेत? आणि हे आपल्याला समजायला हवं मंडळी. रसिको, आयुष्यात आपल्याला बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं. कधी ती छोटी असतात, कधी मोठी. आपल्याला त्यांना सामोरं कसं जायचं, त्यातून बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही. मग अशा वेळी रसिको, आपल्याला गरज असते ती एका सल्ल्याची, मार्गदर्शनाची. आणि जी मंडळी आपण अशा व्यक्तीला मागतो ज्याच्यावर आपला विश्वास आहे, ज्याला आपण आपलं मानतो, आपलं हितचिंतक मानतो. पण हे आपण मानतो बरं का रसिको, पण ती व्यक्ती आपल्याबद्दल कशी भावना ठेवते आणि ती आपल्याला कसं मार्गदर्शन करते यावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या पडत्या काळात आपल्याला आपल्या सोबत आहे असं दाखवून आपल्याला आणखीनच चुकीच्या रस्त्यावर नेऊन सोडते का आपल्याला योग्य दिशा दाखवते का संकटात पावलोपावली आपली सोबत करते हे दाखवून देते की आपलं कोण? म्हणजे आपल्या आयुष्यात आपण विविध प्रकारच्या लोकांनी घेरलेला असतो, परंतु आपण यापासून बेसावध असतो, कारण त्यांचं खरं रूप हे आपल्याला वेळ आल्यावरच कळतं. रसिको, पहिले असे लोक असतात ज्यांचं खरंच आपल्यावर प्रेम असतं, ते आपलं हित पाहत असतात. आणि दुसरे ज्यांना आपल्याशी काही घेणं देणं नसतं, पण आपल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते. आणि जसं आपण चुकतो की मग ते आपली बदनामी करायला मोकळे असतात. आणि तिसरे अशा प्रकारचे असतात ज्यांना आपण आवडत नाही, परंतु असं दाखवतात की त्यांना आपल्याशी खूप लगाव आहे. चांगुलपणाचा मुखवटा घातलेले, हसत हसत टोमणे देणारे, आपल्या मागे आपली बुराई करणारे आणि प्रत्येक गोष्टीत आपण कसे कमी आहोत याची जाणीव सतत करून देणारे. आणि रसिको, असेही काही असतात बर का, जे आपला विश्वास जिंकतात, आपल्या अडचणी ऐकतात, अगदी आपले असल्यासारखं वागतात आणि तिथून उठले की आपल्या परिस्थितीची थट्टा करतात. समोरून एक दाखवतात आणि मागे एक वागतात. रसिको, सुखाच्या वेळी आपली सोबत करणारे आपले कधीच नसतात. दुःखात सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपले साथ निभवणारे हेच खरे आपले असतात. पण रसिको, आपण चुकीच्या दिशेला जातोय हे बघून आपल्याला थांबवणारे हे आपले असतात. मंडळी, भलेही आपण त्यावेळेस त्यांना 2 शब्द बोललो ना, तरी ते आपल्याला वाईट मार्गाला जाण्यापासून अडवतात. पण तिथेच काही असे असतात की जे आपल्याला चुकीची संगत घालून देतात आणि आपल्याला कळून देखील देत नाहीत. रसिको, आपल्याला आपलं बनवून आपल्या जवळच्या नात्यांबद्दल आपल्या मनात गैरसमज निर्माण करतात. आर्थिक अडचणीत आपले हितचिंतक बनवून आणखी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनवतात. म्हणजे आपल्या खालवलेल्या मनस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला मानसिकदृष्ट्या हताश करतात. अशा व्यक्ती रसिको कधीच आपल्या नसतात हो, पण त्या आपल्या आहेत का नाहीत हे समजायला मात्र आपल्याला बराच वेळ लागतो. त्यामुळे रसिको, एकच असं सांगणं आहे की जे आपल्याला आनंदित करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी आहेत, आपल्या भविष्यासाठी योग्य नाहीत, त्या करण्यापासून जर कोण अडवत असेल ना, तर ते तुमचे परके किंवा शत्रू नाहीत, तर ते खरे आपले आहेत. आणि मंडळी, जर कोणी तुम्हाला आपल्या चुकीच्या वळणावर नेत असेल ना, तर त्याच्यापासून 4 हात राहणं नेहमीच उत्तम. रसिको, नात्यामध्ये काही सायन्स नसतं, तिथे फक्त प्रेम, आपुलकी असते.
म्हणजे ज्यांच्याशी आपलं आपुलकीचं नातं नाही ते आपल्यासाठी परकेच असतात. परंतु जर प्रेम आपुलकी यांच्या आडून कोणी आपल्याला फसवतंय तर ते ओळखायला आपल्याला नक्कीच वेळ लागतो. रसिको, जीवन सुख दुःख का संगम है या ओळीप्रमाणेच आपलं आयुष्य आहे. कधी सुख तर कधी दुःख आहे, कधी ऊन तर कधी सावले. फरक फक्त एवढाच आहे की प्रत्येक प्रसंगात आपल्या सोबत कोण आहे, सुखाचे सोबती कोण आणि दुःखाचे भागीदार कोण हे प्रत्येक प्रसंगात आपल्याला कळतं. म्हणजे आपण म्हणतो की सुखात सगळेच असतात. नाही, सुखात खूप असतात ज्यांना आपलं सुख बघवत नाही, पण ते तोंडावर हसू ठेवून असं दाखवतात की ते आपल्या सुखात खुश आहेत. आणि म्हणजे आपणही अशा खूप लोकांनी घेरलेले असतो जे दुःखात दुःखी असल्याचा दावा करतात आणि आपल्या मागे आपल्या अवस्थेवर हसतात. रसिको, खूप वेळा असंही होतं की आपण ज्यांना कधी ओळखतही नाही, पाहिलेलंही नाही, कधी बोललेलंही नसतो, पण त्यांना आपण अनोळखी म्हणतो, तरीही ती व्यक्ती प्रसंगी आपली मदत करतात. आणि जे आपले जवळचे असतात ना, ते ऐन वेळेला आपली परिस्थिती बघून हात सोडतात. त्यामुळे रसिको, आता तुम्हीच सांगा की आपण अशा लोकांना आपली चांगली वेळ का द्यावी, जे आपल्याला आपल्या या अवस्थेवर सोसायला सोडून निघून गेले, आपला विचार नाही केला. आणि मग रसिको, अशा वेळी आपण खचून जातो. परिस्थितीपेक्षा जास्त ज्या अडचणीत आपण असतो त्यापेक्षा जास्त आपण त्या लोकांचाच विचार करायला लागतो. मी त्याच्यासाठी एवढं केलं, त्याची साथ दिली, त्याच्या पडत्या काळात त्यांना आधार दिला. जेव्हा कोणी त्याच्यासाठी पुढे सरसावत नव्हतं तेव्हा मीच होतो त्याच्या बरोबरीने उभा. आणि आज मला गरज आहे, मी अडचणीत आहे, तर त्यानं माझी साथ सोडली. आणि म्हणजे या विचाराने आपण आपली अडचण समस्या सोडवण्यापेक्षा आपल्याशी कोण कसं वागतंय याचा विचार करायला लागतो. आपलं मानसिक आरोग्य शांतता गमावतो आणि आणखीनच अडचणीने घेरले जातो. रसिको, ज्यांनी आपली वेळ बघून आपल्याला निवडलं त्या लोकांना आपणही आपल्या आयुष्यात वेळ देऊन आपल्या परख्याची ओळख करून निवडायला पाहिजे. म्हणजे आपल्याला अशा प्रसंगांना तोंडच नाही द्यावं लागणार. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो दावा करतो तो आपला नसतो. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. काहींची वागणूक त्यांच्या स्वभावाशी मेळ नाही खात. स्वभाव दाखवतात वेगळा, पण आचरण वेगळं असतं. विचार वेगळे, हेतू वेगळा. आपण नेहमीच रसिका ऐकतो पण आणि बोलतो पण बघा, दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. बरोबर आहे ना? आणि आपणही तिथेच फसतो रसिको. एका भेटीत आपण माणसाविषयी धारणा बनवतो आणि ज्याला जजमेंटल होणं असं म्हणतात. रसिको, एका भेटीत किंवा एखाद्याशी 2 मिनिट संवाद साधून आपण ती व्यक्ती कशी आहे, तिचा हेतू काय आहे किंवा तिचे विचार कसे आहेत हे नाही ओळखू शकत. म्हणजे कोणी भेटून आपल्याशी 2 शब्द प्रेमाने बोललं किंवा आपली स्तुती केली तर रसिको, याचा अर्थ असा नाही होत की ती व्यक्ती खूप चांगली आहे किंवा ती आपली हितचिंतक आहे. म्हणजे मदत ही कशीही असो, आर्थिक असो, मानसिक असो किंवा उत्तेजनार्थ असो, सामाजिक असो, ती मदत असते. पण रसिको, जेव्हा आपण अडचणीत असतो त्यावेळी प्रेमाचा एक शब्दही आपल्यासाठी खूप मोलाचा असतो. त्यावेळी कोणी आपल्या सोबत नसताना एखाद्या नवख्या अनोळखी व्यक्तीने दिलेला सल्ला किंवा मार्गदर्शन आपल्याला लाख मोलाचं वाटतं. त्यामुळे रसिको, आपल्याला ते चूक की बरोबर हे नाही कळत. आणि जर अशा काळात आपल्याला कोण पाठपुरवणी करतं, योग्य मार्गदर्शन करतं, स्वतःवर विश्वास ठेवायची हिंमत देतं, परत नवीन सुरुवात करण्याची जाणीव करून देतो ना, तर ती व्यक्ती आपल्यासाठी आपल्यापेक्षा जास्त जवळची वाटते. त्यावेळी ती आपल्यासाठी माणूस रूपी अगदी देवच असते. आणि रसिको, आपल्या आयुष्यात तर अशा लोकांची गर्दी खूप असते जी आयुष्यात सुखाच्या वेळी न बोलवता येतात आणि वेळेला आपण आवाज देऊन थकतो, पण त्यांचा काही ठाव ठिकाणा नसतो. रसिको, दुसरे जे सुखात भलेही आपल्या सोबत नसतील पण वेळेला जेव्हा आपल्याला गरज भासते तेव्हा आपल्या सोबत उभे राहतात. चुकीच्या मार्गावर पाऊल जाऊ नये म्हणून योग्य वेळी मार्गदर्शन करतात. मग अशा वेळी आपलं हे कर्तव्य असलं पाहिजे की रसिको, की त्यांच्या पडत्या काळात आपण त्यांच्या सोबत असलं पाहिजे. जे आपल्या वाईट वेळेत आपले सोबत बनले तेच खरे आपले असतात आणि त्यांचाच आपल्यावर, आपल्या यशावर आणि आपल्या वेळेवर अधिकार असतो. रसिको, आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. एखादी आलेली वेळ आपल्या आयुष्यात परत कधीच येत नाही. तसंच आता आपण ज्या परिस्थितीत आहोत ती पण काही शेवटपर्यंत तशी राहील असं नसतं. थोडक्यात काय तर वेळ कधीही सारखी असतच नाही, ती सतत बदलत राहते. म्हणूनच रसिको, तिला इतकं महत्त्व आहे. आता प्रश्न हा आहे की बदलत्या वेळेनुसार माणूस पण बदलतो का? तर रसिको, याचं उत्तर आहे हो पण आणि नाही पण. म्हणजेच काय,
आपण असं म्हणूच शकत नाही की वेळेनुसार सर्वच माणसं बदलतात. असं म्हटलं तर ते खरंच चूक ठरेल बरं का. कारण सर्वच लोक वेळेनुसार बदलत नाहीत. आपल्या आयुष्यात अशी काही निवडक लोक असतात जे आपल्या सोबत अगदी आयुष्याच्या सुरुवातीपासून असतात. अगदी लहानापासून, मग ते आपले पालक असो, आपली भावंड असो किंवा आपले मित्रमैत्रिणी असो. आणि रसिको, आपण म्हणतो देखील असं, जे आपल्या सुखात नाही तर जे सुख दुःखात आपल्या सोबत असतात ती खरी आपली माणसं असतात. रसिको, वेळ कोणाला सांगून येत नाही, पण या वेळेत आपल्या सोबत जी असतात, आपल्याला जी धीर देतात ती आपली असतात. त्यामुळे रसिको, वेळ ही वाईट असो किंवा चांगली असो, या वेळेनुसार काही माणसं तशीच राहतात आणि काही बदलतात. आता ते कसं होतं, हा फरक आहे संस्कारांचा. रसिको, माणसांमध्ये फरक पडतच असतो. तो त्यांच्या विचारामुळे, त्यांचे जसे विचार असतात त्यानुसार माणूस वागतो. त्यामुळे मंडळी, वेळेमुळे माणूस बदलतो असं म्हणण्यापेक्षा माणसाच्या विचारामुळे तो बदलत असतो. परिस्थिती, वेळ हे एक महत्त्वाचं कारण असतं. त्यामुळे रसिको, जाता जाता शेवटचं एवढंच सांगणं आहे की संगत करताना चांगले विचार असलेल्या माणसाशी असली पाहिजे, चांगली नैतिकता असलेल्या माणसाशी असली पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुमची परिस्थिती बदलली ना, तरी तो माणूस काय बदलला